गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र झालंय। गुरुवाला, राखी आणि हिरापूर इथल्या ग्रामस्थांनी अधिग्रहणाचा आदेश आणि नुकतीच काढलेली निविदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शाळांसमोर आंदोलन छेडलं। यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी तीनही गावातील शाळा बंद राहिल्या। जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या गुरुवाला परिसरात राज्य सरकारच्या प्रस्तावित विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे। या प्रक्रियेच्या विरोधात गुरुवाला, राखी आणि हिरापूर येथील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पावित्रा घेतलाय। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा होत असतानाच या तीन गावातील ग्रामस्थांनी शाळांसमोर ठिय्या आंदोलन केलं। जमीन अधिग्रहणाचा सरकारी आदेश आणि अलीकडेच काढण्यात आलेली निविदा रद्द होईपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही असा निर्धार पालकांनी व्यक्त केला। त्यामुळे तिन्ही गावातील प्राथमिक शाळा पहिल्याच दिवशी बंद राहिल्या। आंदोलनाची माहिती मिळताच शिक्षण विभागाचे अधिकारी गावात दाखल झाले आणि ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम राहिले। यापूर्वी सातत्यानं झालेल्या आंदोलनानंतर 6 जून रोजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी गडचिरोली इथं येऊन जमीन अधिग्रहण प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं। मात्र 17 जून रोजी राज्य सरकारनं वनजमीन महसूल विभागाकडे वर्ग करण्यासह तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्यानं शेतकऱ्यांमध्ये पुन्हा संतापाची वाट उसळली। त्याच निषेधातून शाळांसमोर आंदोलन करण्यात आलं असून अधिग्रहणाचा आदेश आणि निविदा रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आम्हाला एकीकडून स्थगिती देत आहेत आणि दुसरीकडून आमचे पंख छाटण्याचं काम चालू करत आहेत। हे असे आमच्या लक्षात आल्याबरोबर मग आम्ही विचार केला की आता शाळा आजपासून सुरू होणार होती। आम्ही सर्व ग्रामस्थ विचार केला आणि आमचे मुलंसुद्धा ग्रामस्थ म्हणण्यापेक्षा पालक म्हणण्यापेक्षा पहिले मुलं निर्णय घेतले की आमच्या शेत्याचा काय झाला। आम्ही सांगितलं की अजूनही आमच्या शेत्या आमच्या हातात आल्या नाहीत, त्यांचं ती प्रक्रिया चालू आहे। मग सर्व विद्यार्थी असा विचार केले की आम्ही शाळेतच जाणार नाही। मग आम्ही शाळेसमोर गेलं, सर्व विद्यार्थी शाळेच्या अंदर न जाता गेटवर बसले आणि तिथं जे काही घोषणा आहेत त्या दिले आणि त्या मुलांचा विद्यार्थ्यांचं असं ठरलं की जेथपर्यंत अधिग्रहण रद्द होणार नाही, आमच्या शेत्या आमच्या हक्काच्या आहेत, आमची उपजीविका त्यांच्यावर चालत आहे। मग शेत्यात गेल्या तर आमच्या शिक्षणाला काय अर्थ, म्हणून आम्ही शाळेतच जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि आम्ही त्या पद्धतीत शाळा आज बंद ठेवलं।